गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मॉर्निंग झालेली आहे आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आम्ही. मागे रितू उभा आहे. चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया. मी किचनमध्ये आले ना, हे बघा माझं किचन आता पूर्ण मेसी गावाकडनं आले होते. आता याला सगळं नीट क्लीन केल्याच्या नंतर बघूया आपलं किचन कसं दिसेल. देव वगैरे साफ केले, तसेच ठेवलेले आहेत. लॅपटॉप टेबल आहे तो, स्टडी टेबल. इकडे रिधू आहे, माझ्या मागे मागे असतो नेहमी. तर चला मग मित्रांनो, आज चटणी बनवणार आहे आलूची मी. ते बनवून झालं की मग आपण पुढच्या कामाला लागूया. आणि आमचं क्वार्टर इतकं घाण आहे की काय सांगावं. तुम्हाला दाखवते बाहेरचा व्ह्यू. बघा बघा, हे काका नाही का सगळं झाडू वगैरे मारून नाही का क्लीन करून कचरा पेटवून राहिले. त्यांना खूप त्रास होत असेल, पण लोक ऐकत नाही आणि असाच कचरा टाकून देतात आपल्या घरातला आणून. म्हणावं तरी काय. चला जाऊ द्या, त्यांचे काम ते करतील, आपण आपले काम करूया. रितू बघा कसं बघून राहिला त्यांना. आणि आम्हाला डीमार्टला जायचं होतं, त्यामुळे आम्ही डीमार्टसाठी निघलो. रोडवर थांबलेलो आहोत. साई नाक्याला येऊन थांबले. त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवलेला आहे हा पुन्हा आणखी. तर निघताना काही व्हिडिओ बनवण्यात आलेला नाही आहे. तर चला मग मित्रांनो, आपण ॲटोमध्ये बसूया, ॲटोने निघू. चला डीमार्टला आलो. तो बॉटल मागून राहिला होता रिधू मला. त्याला काही बॉटल दिली नाही मी. बघा डीमार्ट हे लातूरचं आहे. चला आता इथून आपण आतमध्ये जाऊया आणि शॉपिंग करूया. शॉपिंग वगैरे झाली की मग काय नाही, आमचं तेवढं काही शॉपिंग नसते. आमचं किराणा भरायचं होतं नेमकं, म्हणून आम्ही निघलो होतो. बघा त्याला गाडीत बसायला नेमकं लई आवडतं. घरी आल्याच्या नंतर सुहाना पनीर टिक्का मसाला बनवले आणि भाजी बनवायची होती पनीर टिक्क्याची. तर सगळं आम्ही सामान घेतलेलं आहे: दही, दूध, पनीर, टमाटे, कांदे आणि सुहाना पनीर मसाला. दूध आम्ही तंदूर नान बनवणार होतो, त्याच्यासाठी होती ती. पहिले कांदे वगैरे आणि टमाटे असे कट करून घेतलेत आणि त्यानंतर त्यांना परतून घेऊ आपण. मी बारीक बारीकच कांदे कट करत असते तसे तर. सगळं कट वगैरे झाल्याच्या नंतर मी त्याला छान परतून घेतले तेलामध्ये आणि मग भाजीला सुरुवात केली. पण भाजी बनवलेली दाखवली नाही, डायरेक्टली तुम्हाला भाजी दाखवली. आणि तसं हे बनवणं सोपी आहे. सुहाना पॅकेट जे असतं ते आपल्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर बाकीची आपली ग्रेव्ही, टमाटे, कांदे, मिरची फ्राय केले की ते मिक्सरमध्ये वाटून घेतलं की आपल्याला वाटेल तो पण थोडा मसाला, गरम मसाला वगैरे टाकून छान अशी भाजी दिसते ती. खूप छान. आणि रिदूला पनीर खूप आवडते म्हणून मी पनीर नेमकं बनवलं. तर बघूया. राईस शिजत इथे बासमती आणि तंदूर नान अशा प्रकारे मी बनवते. त्याला एक साईडने पाणी लावायचं आणि ती तव्यावर मग चिपकून जाते. ज्या साईडने आपण पाणी लावतो त्याच साईडने तिला टाकायचं आणि त्यानंतर तावा पलटवून शेक घ्यायचं. म्हणजे थोडं आपल्याला तंदूर सारखं नाही का दिसते ती आणि नरम असते. त्याच्यामध्ये मी आट्यामध्ये कंटिन्यू मैदा नाही यूज करत, कारण रिदांशला पण द्यायचं असते ना. मग त्याच्यात तांदळाचं पीठ आणि थोडंसं कणिक टाकून थोडा हलका मैदा टाकते. त्यापासून मी बनवते तसं करून. मी तंदूर नान खूप छान लागते त्या भाजीसोबत, तुम्ही खाऊन बघा. आणि माझा भात वगैरे झालेला आहे शिजून. आणि आम्ही वाढायला पण घेतलं ना, आम्हाला खूप लेट झालेलं होतं एक तर जेवण्यासाठी. बघा किती छान भाजीला तरी वगैरे सुटलेली आहे, तेल. आणि पनीर तर भरभरून टाकलेलं आहे मी. वाढून घेऊया आपण ताटामध्ये आणि जेवणाची सुरुवात करूया. विधांश बघा आणि त्याच्या पप्पाचं रिॲक्शन बघाल तर तुम्ही. त्यांना खूप आवडते ही भाजी, मी खास करून तर. चला तर मग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया.